साबिक रुकन असम्बली भास्करराव पाटिल खदगांवकर 23 मार्च को अपने मुतादिद हामियों के हमरा अजीत दादा पवार की मौजूदगी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल होंगे। इस तरह की मालूमात प्रेस कॉन्फ्रेंस से दी गई। एक साबिक एमपी और साबिक एमएलए के पार्टी में दाखिल होने से नांदेड़ में कांग्रेस को धचका लगा है। भास्करराव पाटिल खदगांवकर जिले में एक मुमताज लीडर के तौर पर जाने जाते हैं। इस मौके पर नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के आला कायदीन के अलावा एडवोकेट मोहम्मद खान पठान, साबिक कारपोरेटर गफ्फार खान, साबिक चाउश मोहसिन खान पठान, मोहम्मद जफर, अजीम टेंट वाला व दीगर शख्सियात मौजूद थी। वाज़ेह है कि 23 मार्च को अजीत दादा, नवाब मलिक व दीगर रियासती सतह के कायदीन की मौजूदगी में नांदेड़ शहर में एक इफ्तार पार्टी का इनेकाद अमल में आ रहा है। इसमें भी बड़ी तादाद में शिरकत की अपील रुकन असम्बली प्रताप पाटिल चिखली करने की है। जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार भास्कररावजी पाटील खदगांवकर साहेबांच्यासह माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, सौभाग्यवती मिनलताई खदगांवकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। त्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या प्रवेशाची माहिती व्हावी यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं। नरशीला मोठा मेळावा घेऊन हा सगळा प्रवेशाचा कार्यक्रम होत आहे। या प्रवेशाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते त्या ठिकाणी प्रवेशासाठी येणार आहेत। न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम नरशीला करण्याचा आमचा मानस आहे। काय कारण आहे? मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी 23 तारखेला काय कार्यक्रम आहे? 23 तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये नांदेडच्या दादांचा प्रवेश आहे। त्या प्रवेशाच्या नंतर विभागीय बैठक आहे आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय दादा उपस्थित राहून आमच्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणार। महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, नवाब मलिक साहेब आणि आमचे बाबासाहेब पाटील आणि इतर सर्व प्रमुख राष्ट्रवादीचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये मी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत।